हॅलो एव्हरीवन. सो अंकिता फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा सिलेबस बघणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा हा पार्ट आहे आणि 2024 पॅटर्न असेल NEP 2020. फर्स्टली द कोड ऑफ इंजिनिअरिंग केमिस्ट्री इज BSc 103 BES. Course name engineering chemistry and examination details you all know. CCE for 30 marks, INSEM 70 marks and term work for 25 marks. Now what is course content? So course content मध्ये अगेन 5 युनिट आहेत. त्याच्यामध्ये युनिट 1 हे वॉटर टेक्नॉलॉजीवर असेल. वॉटर टेक्नॉलॉजी इन दॅट impurities in water, hardness of water. सो इम्प्युरिटीज प्युरिफिकेशन वॉटरचं आणि हार्डनेस ऑफ वॉटर. तर त्याच्यामध्ये टाईप्स, युनिट्स अँड न्यूमेरिकल, डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस कसं डिटर्मिनेशन करणार बाय EDTA मेथड यूजिंग मोलॅरिटी कन्सेप्ट अँड अल्कलिनिटी न्यूमेरिकल. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर्स, प्रायमिंग अँड फोमिंग, स्केल अँड स्लज, वॉटर ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रीटमेंट असेल झिओलाइट मेथड अँड न्यूमेरिकल त्याचे. अँड सेकंड मेथड इज डिटर्मिनेशन ऑफ डिमिनरलायझेशन मेथड. त्याच्यानंतर आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर त्याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस अँड इलेक्ट्रोडायलिसिस, मॉडर्न टेक्निक फॉर ऑल और ऑफ ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन. त्याच्यानंतर येतं युनिट 2. युनिट 2मध्ये इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. त्याचं इंट्रोडक्शन, टाईप्स ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड, कॅलोमिल इलेक्ट्रोड जो वापरणार आहे, इंडिकेटर इलेक्ट्रोड त्याला ग्लास इलेक्ट्रोड असंही म्हणतात, आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड, सॉलिड मेम्ब्रेन इलेक्ट्रोड. त्याच्यानंतर ए पार्ट आहे त्याच्यामध्ये कंडक्टोमेट्री, ज्याच्यामध्ये त्याचं पण इंट्रोडक्शन, कंडक्टिव्हिटी सेल, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स ऑफ ॲसिड वर्सेस बेस विथ टायट्रेशन कर्व, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि त्याचे ॲप्लिकेशन ऑफ कंडक्टोमेट्री. त्याच्यानंतर बी पार्ट आहे pH मेट्री. pH मेट्रीमध्ये इंट्रोडक्शन, स्टँडर्डायझेशन ऑफ pH metric titration of strong acid versus strong base with titration curve and its application.